हॅलो. या ठिकाणी मी महेश माळवतकर. आज आपल्याला जे विद्यार्थी FY BCOMमधून SY BCOMमध्ये प्रवेशित झालेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना SY BCOMसाठी मुंबई विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ स्टडीने जो काही पायाभूत अभ्यासक्रम या विषयासाठी जो अभ्यासक्रम निश्चित केलेला आहे, म्हणजे सत्र 3 आणि सत्र 4साठी जो अभ्यासक्रम निश्चित केलेला आहे, त्याची मी या ठिकाणी थोडक्यात ओळख आपल्याला करून देणार आहे. विशेषतः मी सत्र 3 संदर्भातल्या पायाभूत अभ्यासक्रमाची या ठिकाणी तुम्हाला ओळख करून देणार आहे. तर या ठिकाणी मुख्यतः ह्या जो पायाभूत अभ्यासक्रम भाग 2 आपण त्याला म्हणतो, फाउंडेशन कोर्स पार्ट 2, जो मागच्या वर्षी FY BCOMमध्ये असताना तुम्ही सत्र 1 आणि सत्र 2मध्ये पायाभूत अभ्यासक्रम भाग 2 दोन्ही सत्रांमध्ये शिकलेला आहात. पायाभूत अभ्यासक्रम भाग 1 दोन्ही सत्रांमध्ये शिकलेला आहात. तर या ठिकाणी आपण पायाभूत अभ्यासक्रम भाग 2 सत्र 3 आणि सत्र 4मध्ये शिकणार आहोत. तर या अभ्यासक्रमाची काही वैशिष्ट्य आहेत किंवा हेतू आहेत, असं समजा तुम्ही. हेतू आहेत या अभ्यासक्रमाचे. ह्या शिकण्याचा काही उद्देश विद्यापीठाने निश्चित केलेला आहे. त्यामध्ये इथे उद्देश दिलेले आहेत विद्यापीठाचे. तर यामध्ये पहिला जो उद्देश आहे तो म्हणजे डेव्हलप अ बेसिक अंडरस्टँडिंग अबाउट इश्यूज रिलेटेड टू द ह्युमन राईट्स व्हायोलेशन, इकॉलॉजी अँड अर्बन रुरल डिस्पॅरिटीज इन ॲक्सेस टू हेल्थ अँड एज्युकेशन. मुख्यतः मानवी जे काही हक्क आहेत, या हक्कांचं भारतीय समाजामध्ये जे त्याला आपण काय म्हणू, व्हायोलेशन होतं किंवा मानवी हक्कांचं उल्लंघन होतं. तर ह्या मानवी हक्कांचं उल्लंघन कशा पद्धतीने केलं जातं, त्याचे प्रकार कोणते आहेत, त्या मानवी हक्कांचं उल्लंघन कोणत्या स्वरूपाने केलं जातं, आणि ते उल्लंघन करण्यापाठीमागची सामाजिक आणि ऐतिहासिक परिस्थिती काय आहे, आर्थिक परिस्थिती काय आहे, याचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतरनं जी नैसर्गिक परिसंस्था आहे, तसेच ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागांमध्ये शिक्षण आणि आरोग्याच्या बाबतीत वाढत जाणाऱ्या ज्या विकासाच्या डिस्पॅरिटीज आहेत, विकासाचा जो असमतोल आहे, मग त्या आरोग्याच्या बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीत असते. तर या असमतोलाचा अभ्यास आणि जे काही परिसंस्थे संदर्भात असणारे जे प्रदूषणाचे, पर्यावरण ऱ्हासाच्या ज्या समस्या आहेत, त्यांचा अभ्यास करणं आणि त्या संदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करणं, विद्यार्थ्यांना त्या संदर्भात मुख्यतः माहिती उपलब्ध करून देणं, हा या अभ्यासक्रमाचा उद्देश आहे. त्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा उद्देश आहे, गेन ॲन ओव्हरव्ह्यू ऑफ सिग्निफिकंट स्किल्स रिक्वायर्ड टू ॲड्रेस कॉम्पिटिशन इन करिअर चॉईस. अलीकडच्या जे काही स्पर्धात्मक युगामध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचा सामना करावा लागतो आणि म्हणून चांगलं जे काही करिअर आहे निवडण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये हे स्पर्धा परीक्षांसंदर्भात लागणारं जे कौशल्य आहे, ते कौशल्य विकसित करणं, त्याचा त्यांना फायदा व्हावा या हेतूने या अभ्यासक्रमामध्ये हा हेतू लक्षात घेऊन हा अभ्यासक्रम निश्चित करण्यात आलेला आहे. त्यानंतर ॲप्रिशिएट द इम्पॉर्टन्स ऑफ डेव्हलपिंग अ सायंटिफिक टेम्पर्स टुवर्ड्स टेक्नॉलॉजी इन इट्स यूज ऑफ एव्हरीडे लाईफ. मुख्यतः मुलांमध्ये जो वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, याचं महत्त्व लक्षात घेऊन मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, जाणीव निर्माण व्हावी. तसेच मुलांमध्ये तंत्रज्ञान वापराच्या संदर्भात माहिती व्हावी, दैनंदिन जीवनामध्ये तंत्रज्ञान कशा पद्धतीने वापरावं, तर याची विद्यार्थ्यांमध्ये जाणीव व्हावी या हेतूने हा अभ्यासक्रम निश्चित करायला आहे. या अभ्यासक्रमावरती 100 मार्काची परीक्षा घेतली जाईल, पण यामध्ये मुख्यतः 75 मार्काची एक्सटर्नल एक्झाम असेल आणि 25 मार्कासाठी इंटरनल एक्झाम असेल. तर 25 मार्काचा तुम्हाला प्रोजेक्ट असणार आहे. 25 मार्कासाठी प्रोजेक्ट असणार आहे. तो मी जो विषय देईल त्या विषयावरती तो प्रोजेक्ट तुम्हाला वैयक्तिकरित्या सादर करायचा आहे. तर
ते प्रोजेक्ट असे वेगवेगळे आहेत, मग ते ग्रुप प्रोजेक्ट आहेत वगैरे, तर ते आपण नंतर त्याच्यावरती चर्चा करणार आहोत. पण या ठिकाणी आता आपण मुख्यतः हा जो पायाभूत अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमामध्ये कोणते घटक समाविष्ट आहेत यामध्ये आपण विचार करणार आहे. तर यामध्ये मुख्यतः 5 प्रकरणं आहेत किंवा 5 युनिट्स आहेत. यामध्ये पहिल्या युनिटची मी या ठिकाणी ओळख करून देतो आहे, ते म्हणजे ह्युमन राईट्स व्हायोलेशन अँड रिड्रेसल. यामध्ये मानवी हक्कांचं उल्लंघन आणि निवारण असं या ठिकाणी पहिलं प्रकरण आहे. आणि यामध्ये मुख्यतः पहिल्या प्रकरणामधला तुम्हाला ए हा घटक दिसत असेल, तर ए मध्ये आपण काय निश्चित करतो तो म्हणजे टाईप्स अँड नेचर ऑफ ह्युमन राईट्स व्हायोलेशन फेस्ड बाय व्हल्नरेबल ग्रुप्स, नेमली द शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स, वुमन, चिल्ड्रन अँड मायनॉरिटी कम्युनिटी. भारतीय समाजामध्ये मुख्यतः जे काही शोषित घटक आहेत, तर यामध्ये अनुसूचित जाती जमाती असतील, तसेच महिला असतील, तसेच लहान मुलं असतील, त्यांना बालक आपण म्हणतो, तसेच जे काही अल्पसंख्याक समाज आहे, तर ह्या घटकांच्या मानवी हक्कांचं उल्लंघन जे केलं जातं, तर त्याचं प्रकार काय, त्याचं स्वरूप काय, हे आपण पहिल्या प्रकरणामध्ये शिकणार आहोत. त्यानंतरनं ह्युमन राईट्स व्हायोलेशन फेस्ड बाय पीपल्स विथ डिसॅबिलिटीज अँड बाय द एल्डरली पॉप्युलेशन. यामध्ये मुख्यतः भारतीय समाजामधले जे वृद्ध व्यक्ती आहेत, हे वृद्ध व्यक्ती आणि अपंग व्यक्तींच्या मानवी हक्कांचं उल्लंघन दैनंदिन जीवनामध्ये कशा पद्धतीने फेस करावं लागतं, त्यांना सामोरं जावं लागतं, या संदर्भातल्या त्यांच्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाचं स्वरूप या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. यामध्ये तिसरा जो घटक आहे तो म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स अँड लॉज प्रोटेक्टिंग द राईट ऑफ व्हल्नरेबल ग्रुप्स. वरती जे दिलेले जे काही शोषित घटक आहेत, या शोषित घटकांच्या मानवी हक्कांचं उल्लंघन टाळण्यासाठी किंवा उल्लंघन ला प्रतिबंध करण्यासाठी मुख्यतः भारतीय घटनेमध्ये काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, काही कायदे बनवण्यात आलेले आहेत, तर त्याचा या ठिकाणी आपण विचार करणार आहोत. त्यामध्ये मुख्यतः भारतीय घटनेमध्ये कोणत्या तरतुदी आहेत, यामध्ये राईट टू इक्विटी. भारतीय घटनेने मुख्यतः सर्व वरचे जे काही घटक आहेत, समाजातले घटक आहेत, तर त्या घटकांना समानतेचा हक्क दिलेला आहे. राईट टू फ्रीडम, प्रत्येक समाजातल्या घटकाला स्वातंत्र्याचा हक्क निश्चित दिलेला आहे. राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन, जर एखाद्या समाजातल्या कोणत्याही घटकावरती जर अन्याय झाला, अत्याचार झाला, तर त्याच्या विरोधात दाद मागण्याचा अधिकार राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन च्या अंतर्गत देण्यात आलेला आहे. तसेच सायलेंट फीचर्स ऑफ सम इम्पॉर्टंट राईट्स लाईक, तसेच काही अतिशय महत्त्वाचे कायदे भारतीय घटनेमध्ये निहित करण्यात आलेले आहे. यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या समाजामध्ये सामाजिकदृष्ट्या जो मागास घटक आहे त्याला अनुसूचित जाती जमाती असं म्हटलं जातं. तर ह्या अनुसूचित जाती जमातीचं हजारो वर्ष प्रचंड शोषण केलेलं आहे समाजामध्ये, आणि म्हणून ह्या शोषणाच्या आजही आपल्या भारतीय समाजामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या जाती व्यवस्थेअंतर्गत प्रचंड शोषण केलं जातं. आणि म्हणून या समाजातल्या लोकांचं होणारं जे शोषण आहे, त्या शोषणाला आळा घालण्यासाठी भारतामध्ये ॲट्रॉसिटी ॲक्ट 1989 शासनाने पारित केलेलं आहे. आणि म्हणून त्यासाठी द प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटी ॲक्ट 1989 हा घटक आपण त्या अंतर्गत तो कायदाच आपण पूर्णतः अभ्यास करणार आहोत. त्यामधल्या तरतुदी कोणत्या आहेत, त्यामध्ये शिक्षेच्या काही प्रोव्हिजन्स आहेत, तर या सगळ्या घटकांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहे. त्यानंतर डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005, यामध्ये घरगुती हिंसाचार कायदा 2005. सध्या आपल्याला माहिती आहे कोविड-19मुळे कुटुंबामध्ये जे बायकांना नवऱ्याचे जाच असतील, सासू सासऱ्याचे जाच असतील, तसेच इतर नातेवाईकांचे वगैरे काही जाच असतात, मारहाण असते, शारीरिक मानसिक छळ असतो, तर अशा सगळ्या बाबी असतात त्या डोमेस्टिक व्हायलन्समध्ये येतात. मुख्यतः त्याला होतं कौटुंबिक हिंसाचार म्हणलं जातं. तर कौटुंबिक ह्या कुटुंबामधल्या मानवांच्या मानवी हक्कांचं संरक्षण करण्यासाठी भारत सरकारने मुख्यतः डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005
हा निश्चित केलेला आहे. म्हणजे 2005मध्ये कौटुंबिक हिंसाचार कायदा भारत सरकारने केलेला आहे आणि ह्या कायद्याचा आपण बारकाईने या ठिकाणी अभ्यास करणार आहे. त्यानंतर विशाखा गाईडलाईन्स फॉर प्रिव्हेंटिंग सेक्ज्युअल हॅरेसमेंट ॲट वर्कप्लेस 1997 यामध्ये तसेच जे आपल्या समाजामध्ये मुख्यतः कामाच्या ठिकाणी ज्या महिला काम करतात तर त्यांच्या सुरक्षिततेच्या हेतूने भारत सरकारने 1997मध्ये मुख्यतः विशाखा कायदा हा पास केलेला आहे आणि या कायद्यामध्ये ज्या काही गाईडलाईन्स आहेत, मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत, ज्यामुळे महिलांच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेची भावना महिलांमध्ये निर्माण होईल यासाठी हा कायदा निश्चित केलेला आहे. तर या कायद्याचासुद्धा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. द चिल्ड्रन लेबर ॲक्ट 1986 भारतामध्ये बालकामगार ही खूप मोठी गंभीर समस्या आहे आणि त्यामुळे या बालकामगारांना प्रतिबंध करण्यासाठी किंवा बालकामगार ज्याच्या क्षेत्रामध्ये आहेत पण जर त्यांच्या जीवनाला किंवा बालकामगारांच्या जीविताला कोणताही धोका नसेल आणि त्यांचे हक्क सुरक्षित राहतील, अबाधित राहतील असे जर कामं असतील तर त्या ठिकाणी बालकामगारांसाठी परवानगी आहे. मात्र त्यांच्या एकंदर मानवी हक्कांचं नियंत्रण या बालकामगार कायद्याअंतर्गत 1986 अंतर्गत करण्यात आलेलं आहे. तर या कायद्याची सुद्धा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहे. द पर्सन विथ डिसॅबिलिटीज भारता समाजामध्ये असणारे जे अपंग व्यक्ती आहेत तर या अपंग व्यक्तींच्या जे काही समानतेचा हक्क आहे, त्यानंतर प्रोटेक्शन ऑफ राईट्स अँड फुल पार्टिसिपेशन समाजामध्ये मुख्यतः त्यांच्या हक्कांचं संरक्षण करणं आणि त्यांना समाजामध्ये सहभागी करून घेणं. तर यासाठी भारतामध्ये द पर्सन विथ डिसॅबिलिटीज ॲक्ट 1995 हा कायदा निश्चित केलेला आहे. तर त्याचाही आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहे. या प्रकरण पहिल्यामधला जो डी घटक आहे, युनिट फर्स्टमधला डी घटक, यामध्ये रिड्रेसल मेकॅनिझम ॲट द नॅशनल अँड स्टेट लेवल, भारतीय समाजामध्ये जे वरचे व्हल्नरेबल ग्रुप्स आहेत त्यांच्या संदर्भात त्यांच्या मानवी हक्कांचं जर उल्लंघन झालं तर त्या मानवी हक्कांचं उल्लंघनाच्या ज्या काही केसेस आहेत, जे काही इश्यूज आहेत तर त्या इश्यूचं समस्येचं निराकरण करण्यासाठी, त्याला प्रतिबंध करण्यासाठी भारतीय समाजामध्ये मुख्यतः राष्ट्रीय मानवी हक्क आयोग, त्याला नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन म्हटलं जातं, तर त्याची भूमिका काय, त्याची रचना काय या संदर्भात आपण चर्चा करणार आहे. मुख्यतः हे जे आयोग असतात ते राष्ट्रीय पातळीवरचे असतात, राज्य पातळीवरचे असतात. या दोन्ही आयोगांच्या स्वरूपाचे या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहे. तसेच भारतीय समाजामधले असणारे अनुसूचित आणि अनुसूचित जाती जमाती हे जे मागास घटक आहेत, ह्या मागास घटकांच्या मानवी हक्कांचं संरक्षण करण्यासाठी अनुसूचित जाती जमाती मानवी हक्क आयोग हा आहे. तर ह्या मानवी हक्क आयोगाचं कार्य काय आहे, त्यांची रचना काय आहे, तर याचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. द नॅशनल कमिशन फॉर वुमन, द नॅशनल कमिशन ऑल्सो मायनॉरिटीज कमिशन, मुख्यतः महिलांच्या मानवी हक्कांचं राष्ट्रीय पातळीवरती संरक्षण व्हावं यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना केलेली आहे. तसेच अल्पसंख्याक घटकांच्या सुद्धा मानवी हक्कांचं संरक्षण करण्यासाठी अल्पसंख्याक आयोग हा भारतामध्ये आहे. तर त्याची कार्य काय आहेत याची या ठिकाणी आपण चर्चा करणार आहे. जे प्रकरण पहिलं आहे ते आपलं या ठिकाणी पूर्ण होईल एवढ्या सगळ्या घटकांचा अभ्यास केल्यानंतर. आता युनिट 2 म्हणजे प्रकरण 2 हे मुख्यतः डीलिंग विथ एन्व्हायरमेंट कन्सर्न, जे पर्यावरणाशी संबंधित असणारे जे विविध इश्यूज आहे, समस्या, त्याशी संबंधित हे प्रकरण आहे. तर यामध्ये आपण मुख्यतः ए हा घटक शिकणार आहे. तो कोणता आहे, तर थ्रीट्स टू द एन्व्हायरमेंट अरायझिंग फॉर एक्सट्रॅक्शन, लॉस ऑफ हॅबिटंट्स, डिग्रेडेशन ऑफ एन्व्हायरमेंट, पोल्युशन अँड क्लायमेट चेंज. मुख्यतः पर्यावरणाचा जो ऱ्हास आहे तर ह्या पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे जे धोके निर्माण झालेले आहेत तर त्या धोक्यांचा या ठिकाणी अभ्यास करणार आहे. त्यामुळे विशेषतः म्हणजे आपण बघितलं तर प्रचंड प्रमाणात वनांची तोड झाल्यामुळे, जंगल तोडल्यामुळे
जे प्राणी आहेत, पशुपक्षी आहेत, यांची वस्तीस्थानं नष्ट झालेली आहेत आणि त्यामुळे वस्तीस्थानं नष्ट होणं ही एक मोठी गंभीर समस्या अशा प्राण्यांसाठी निर्माण झाली. त्यामुळे जंगलामधले प्राणी मानवी वस्तीमध्ये येतात. तर ही एक समस्या आहे. त्यानंतरनं ज्या काही परिसंस्थेमधल्या ज्या दुर्मिळ प्रजाती आहेत, तर ह्या दुर्मिळ प्रजाती नष्ट होणं ही सुद्धा एक पर्यावरणीय गंभीर समस्या आहे. त्याकडे आपण गांभीर्याने बघायला हवं. त्यानंतर डिग्रेडेशन ऑफ एन्व्हायरमेंट, पर्यावरणाचा जो ऱ्हास आहे तो ऱ्हास होत गेलेला आहे. पोल्युशन, वाढतं प्रदूषण आहे. मग ते हवा प्रदूषण आहे, पाणी प्रदूषण आहे, जलप्रदूषण आहे, तसेच भूमीचं प्रदूषण आहे. अशा अनेक प्रकारचं प्रदूषण आहे. तर ह्या प्रदूषणाचे जे होणारे परिणाम आहेत तर याची या ठिकाणी आपण चर्चा करणार आहे. त्यानंतर क्लायमेट चेंज, आजचं जे काही वातावरणामध्ये सतत बदल होत चाललेला आहे आणि ह्या बदलाचा परिणाम यामुळे एकंदर मानवी आणि तसेच पर्यावरणीय व्यवस्थेवरती, म्हणजे ऋतुमान बदल असेल, तसेच एकंदर विविध प्रकारच्या ज्या आजारांचा प्रसार असेल, तर त्याच्या पाठीमागे सुद्धा मुख्यतः क्लायमेट चेंजसारखे महत्त्वाचे घटक आहेत. ह्याच क्लायमेट चेंज संदर्भात जागतिक तापमान वाढ, म्हणजे पृथ्वीचं तापमान हे दरवर्षी वाढताना या ठिकाणी आपल्याला दिसून येते आणि ते प्रचंड वेगाने आता वाढत चाललेलं आहे की जे मानवी अस्तित्वासाठी धोकादायक बनणार आहे. आणि म्हणून ह्या सर्व घटकांचा अभ्यास मुख्यतः आपण प्रकरण 2मध्ये करणार आहोत. त्यानंतर बी हा जो घटक आहे यामध्ये सम लोकली रिलेवंट केस स्टडीज ऑफ एन्व्हायरमेंटल डिझास्टर, जे मुख्यतः आपत्ती घडून येते. तर ह्या ज्या आपत्तीमुळे एकंदर स्थानिक पातळीवरती ज्या प्रकारच्या आपत्ती घडून आलेल्या आहेत तर ह्या आपत्तीचा या ठिकाणी अभ्यास आपण करणार आहोत. मुख्यतः आपण आपत्ती व्यवस्थापन आहे, त्यानंतर आपत्ती म्हणजे काय, आपत्तीचे परिणाम काय, या सर्व घटकांचा या ठिकाणी अभ्यास आपण करणार आहोत. त्यानंतर ह्याच प्रकरणामध्ये प्रकरण 2मध्ये युनिट 2मध्ये जो सी घटक आहे, कन्सेप्ट ऑफ डिझास्टर अँड जनरल इफेक्ट्स ऑफ डिझास्टर ऑन ह्युमन लाईफ, फिजिकल, सायकोलॉजिकल, इकॉनॉमिकल अँड सोशली, जे आपत्ती आहेत या आपत्तीची संकल्पना, आपत्तीचे मानवी जीवनावरती होणारे भौतिक, मानसिक, आर्थिक आणि सामाजिक परिणाम काय आहेत याची या ठिकाणी चर्चा आपण करणार आहोत. डीलिंग विथ डिझास्टर जी काही आपत्ती आहे या आपत्तीशी आपण कसा सामना करायचा किंवा त्याच्याशी आपण कसं मिळतं घ्यायचं, किंवा आपत्तीपासून होणारा जो विनाश आहे तो आपल्याला कमीत कमी कसा करता येईल, यासाठी आपण काय उपाययोजना केल्या जातील याचं या ठिकाणी आपण चर्चा करणार. फॅक्टर टू बी कन्सिडर इन प्रिव्हेन्शन, म्हणजे आपत्तीला आपण अटकाव कसा करू शकतो. मिटिगेशन म्हणजे त्याच्यापासून होणारं जे काही एकंदर जी नुकसान आहे ते नुकसान आपण कमीत कमी कसं करू शकतो. रिलीफ अँड रिहॅबिटेशन, आपत्तीमध्ये जे लोक सापडणारे आहेत किंवा आपत्तीचा ज्यांना सामना करावा लागतो तर अशा लोकांचं पुनर्वसन कसं केलं जाणार आहे, तर त्यांना पुन्हा त्यांचं जीवन सुरळीत कसं चालू करून दिलं जाईल, त्यांना आपण काय म्हणू की एकंदर त्यांचं पुनर्वसन कसं केलं जाईल, तर याची या ठिकाणी आपण चर्चा करणार आहे. अँड डिझास्टर प्रिपेअर्डनेस, आणि एखादी आपत्ती काय सांगून येत नाही कधी, आणि त्यामुळे एखादी जर आपत्ती येणार असेल तर त्या आपत्तीचा आपण कशा पद्धतीने त्या आपत्तीचा सामना करण्यासाठी आपण प्रिपेअर असलं पाहिजे, तयार असलं पाहिजे, तर याचा या ठिकाणी आपण विचार करणार आहे. त्यानंतर ह्या प्रकरणामध्ये मुख्यतः ई हा जो घटक आहे, ह्युमन राईट्स इश्यूज इन ॲड्रेसिंग डिझास्टर, मुख्यतः आपत्तीशी संबंधित असणारे मानवी हक्कासंदर्भातले जे इश्यूज आहेत, समस्या आहेत, यांचा या ठिकाणी अभ्यास करणार आहे. इश्यूज रिलेटेड टू द कॉम्पेन्सेशन, मुख्यतः आपत्तीमध्ये जे लोक आपत्तीचा सामना करतात किंवा आपत्तीग्रस्त असतात, या आपत्तीग्रस्तांना मिळणारी जी मदत आहे ह्या मदतीमध्ये सुद्धा डिस्क्रिमिनेशन होते. फॉर एक्झाम्पल, जर गुजरातमध्ये भुज या ठिकाणी झालेला भूकंप आहे तर ह्या भूकंपामध्ये जी मदत मिळाली, पण ती मदत मुख्यतः काही लोकांनी आपल्या जातीमधल्याच लोकांना, विशेषतः सुवर्ण जातीतील
लोकांनी, सुवर्ण जातीतल्याच लोकांना मदत केली. आणि यामध्ये मुख्यतः अनुसूचित ज्या काही जातीतले लोक होतात त्यांना एक्सक्लूड करण्यात आलं. आणि अशा पद्धतीचे एक मानवी हक्काच्या उल्लंघनाचे प्रकार आपत्तीमध्ये मोठ्या प्रमाणात घडून येतात. तसे इक्विटेबल अँड फेअर डिस्ट्रीब्युशन ऑफ रिलीफ्स अँड ह्युमॅनिटेरियन अप्रोच टू रिसेटलमेंट अँड रिहॅबिलिटेशन. मुख्यतः जे काही समाजामधले मागास घटक असतात तर ह्या मागास घटकांकडे मुख्यतः दुर्लक्ष केलं जातं किंवा त्यांच्यापर्यंत मदत पोहोचू दिली जात नाही. आणि म्हणून आपत्तीमध्ये कशा पद्धतीने जो काही रिलीफ फंड आहे किंवा पुनर्वसनासाठी आलेला निधी आहे तर तो या लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचवता येईल, मानवीय दृष्टिकोन ठेवून सर्वांना समान पातळीवर त्या आपत्तीमध्ये कशी मदत करता येईल या संदर्भात काय उपाययोजना केल्या जातील याचाही विचार या ठिकाणी आपण या प्रकरणामध्ये केला जाणार आहे. त्यानंतरनं प्रकरण 3 हे अतिशय यामध्ये मुख्यतः सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान याचा या ठिकाणी अभ्यास करणार आहे. अतिशय महत्त्वाचं प्रकरण हे यामध्ये आहे, कारण भारतीय राज्यघटनेचे जे काही मूलभूत कर्तव्य दिलेली आहेत, म्हणजे अधिकार आपल्याला घटनेने दिलेले आहेत पण त्यामध्ये कर्तव्यसुद्धा दिलेली आहेत. आणि ह्या कर्तव्यामध्येच एक अतिशय महत्त्वाचं कर्तव्य आर्टिकल 52 अंतर्गत निश्चित केलेलं आहे आणि ती म्हणजे भारतातल्या प्रत्येक नागरिकाने वैज्ञानिक जाणीव बाळगणे गरजेचं आहे. आणि विशेषतः आपण काय होतो की आपण अधिकारांना लक्षात घेतो पण कर्तव्य मात्र विसरून जातो. आणि म्हणून भारतीय समाज आज जर आपण बघितला तर एकंदर भारतीय समाजामध्ये सायंटिफिक टेम्परामेंट, त्याला आपण वैज्ञानिक दृष्टिकोन हा खूप कमी प्रमाणात विकसित झालेला आहे. आणि म्हणून तुम्हा लोकांमध्ये सुद्धा तो दृष्टिकोन विकसित व्हावा यासाठी युनिट 3मध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विशेष विषय किंवा विशेष प्रकरण तुम्हाला देण्यात आलेलं आहे. आता या प्रकरणामध्ये मुख्यतः जो घटक आहे यामध्ये डेव्हलपमेंट ऑफ सायन्स म्हणजे विज्ञानाचा विकास. ह्या विज्ञानाच्या विकासमध्ये भारताच्या प्राचीन काळी हे प्राचीन संस्कृती होतं तर ह्या संस्कृतीमध्ये तसेच मध्ययुगीन काळ क्लासिकल एरिया त्याला आपण म्हणलं तर सनातनवाद्यांचा काळ असेल, मिडल एज मध्ययुगीन कालखंड, तसेच रेनेसन्स अँड द एज ऑफ रिझन अँड एनलाइटमेंट जगामध्ये मुख्यतः प्राचीन काळात असेल, त्यानंतर मध्ययुगीन कालखंडामध्ये असेल, अर्वाचीन काळामध्ये असेल, तसेच आधुनिक कालखंडामध्ये असेल. तर या कालखंडामध्ये मुख्यतः कार्यकारणभाव असेल आणि एकंदर वैज्ञानिक जाणीव असेल ती कशी विकसित होत गेली याचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहे. नेचर ऑफ सायन्स, विज्ञान म्हणजे काय, इट्स प्रिन्सिपल्स अँड कॅरेक्टरिस्टिक, विज्ञानाचे तत्त्व काय आहे. कारण विज्ञान शास्त्र, आज कोणी कशाला शास्त्र म्हणतो पण शास्त्र हे एका तत्वांवरती निश्चित झालेलं असतं. आणि म्हणून शास्त्राची तत्त्व कोणती आहेत, त्यानंतर शास्त्राची वैशिष्ट्य कोणती आहेत. सायन्स ॲज इम्पॅरिकल, प्रॅक्टिकल, थिअरॉटिकल, व्हॅलिडेटेड नॉलेज. जे काही विज्ञानाच्या माध्यमातून जे ज्ञान निर्मित होत असतं ते मुख्यतः विस्तृत स्वरूपात असतं, ते दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी पडणारं असतं आणि ते थिअरॉटिकल पण असतं, म्हणजे त्याला थिअरॉटिकल पण ठेवता येतील. या संदर्भातलं विज्ञानाचं स्वरूप कसं असतं तर याचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहे. सायन्स अँड सायंटिफिक टेम्पर, मुख्यतः विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याचा या ठिकाणी आपण विचार करणार आहोत. यामध्ये सिग्निफिकन्स ऑफ ऑब्झर्वेशन अँड एक्सपेरिमेंटेशन, विज्ञानामध्ये निरीक्षण आणि प्रयोग हे खूप महत्त्वाचे असतात. त्यानंतर इम्पॅरिकल एक्सप्लेनेशन, इम्पॅरिकल किंवा त्याला रॅशनल एक्सप्लेनेशन किंवा स्पष्टीकरण, त्याला विवेकी स्पष्टीकरण अँड ऑब्जेक्टिव्हिटी, वस्तुनिष्ठता, हे विज्ञानाचे मुख्यतः महत्त्वाचे घटक आहेत. आणि थोड्या वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे सायंटिफिक टेम्पर ॲज अ फंडामेंटल ड्युटी ऑफ द इंडियन सिटीजन. भारतीय नागरिकांनी मुख्यतः भारतीय घटनेमध्ये सांगितल्याप्रमाणे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणं किंवा बाळगणं हा मुख्यतः त्यांच्या मूलभूत
कर्तव्याचा भाग आहे हे समजून घेणं. तर ह्या सगळ्या घटकांचा आपण युनिट 3मध्ये अभ्यास करणार आहोत. त्यानंतर डी हा जो घटक आहे तो म्हणजे सायन्स अँड सुपरस्टिशन, द रोल ऑफ सायन्स इन एक्सप्लोडिंग मायथ्स, ब्लाइंड्स बिलीफ अँड प्रिजुडिसेस. मुख्यतः विज्ञान आणि अंधश्रद्धा हा अतिशय एक विरोधाभासी बाब आहे आणि म्हणून हे विज्ञान आणि अंधश्रद्धा यांची स्थिती काय आहे समाजामध्ये याच्या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहे. द रोल ऑफ सायन्स इन एक्सप्लोडिंग माइथ्स, जे काही माइथ्स आहेत तसेच अंधश्रद्धा आहेत तसेच पूर्वग्रह दूषित आहेत. तर ह्या सर्व बाबींचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून ह्या सर्व बाबींची उकल कशी करता येईल किंवा ह्या कशा दूर करता येईल यासाठी विज्ञानाचा रोल काय आहे, विज्ञानाची भूमिका काय आहे या ठिकाणी आपण समजून घेणार आहे. रोल ऑफ सायंटिफिक टेम्पर्स इन प्रमोटिंग टॉलरन्स अँड हार्मनी इन अ सोशल ग्रुप. तसेच आपल्या समाजामध्ये जे विविध सामाजिक गट आहेत तर या घटकांमध्ये मुख्यतः वैज्ञानिक दृष्टिकोन जाणीव आहे तर ती कशी वाढवता येईल, तसेच त्यांचं जीवनामध्ये समृद्धी सुख कसं वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणता येईल यासाठीचा विश्लेषण या प्रकरणामध्ये आपण करणार आहोत. त्यानंतर सायन्स इन एव्हरीडे लाईफ, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये तंत्रज्ञानाची भूमिका काय आहे, यामध्ये तंत्रज्ञानाचा अर्थ काय आहे आणि तंत्रज्ञानाचा एकंदर विकासामधली भूमिका काय आहे याचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहे. इंटररिलेशन अँड डिस्टिंक्शन बिटवीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्यामध्ये असणारे जे काही फरक आहे या फरकाचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. तर अशा पद्धतीने एकंदर 3 प्रकरणामध्ये तिसऱ्या प्रकरणामध्ये आपण सायन्स आणि टेक्नॉलॉजी याचा आपण अभ्यास करणार आहोत. प्रकरण जे 4 आहेत ते आहे सॉफ्ट स्किल फॉर इफेक्टिव्ह इंटरपर्सनल कम्युनिकेशन. आपल्या समाजामध्ये आपण जेव्हा समाजामध्ये वावरत असतो तेव्हा आपल्यामध्ये संज्ञापन चांगल्या पद्धतीने असणं खूप गरजेचं असतं आणि म्हणून हे जे काही इफेक्टिव्ह इंटरपर्सनल कम्युनिकेशन आहे तर हे कशा पद्धतीने आपण विकसित करू शकतो, त्या संदर्भात कोणती कौशल्य आपल्याला आत्मसात करावी लागतील याचा या ठिकाणी आपण विचार करणार. त्यामध्ये इफेक्टिव्ह अंतर्गत इफेक्टिव्ह लिसनिंग म्हणजे प्रभावी ऐकणे, इम्पॉर्टन्स अँड फीचर्स, त्याचं महत्त्व आणि त्याची वैशिष्ट्य काय आहेत या ठिकाणी आपण हे चर्चा करणार आहोत. त्यानंतरनं व्हर्बल अँड नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, शाब्दिक आणि अशाब्दिक जे काही संज्ञापन आहे त्याची चर्चा आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. पब्लिक स्पीकिंग अँड प्रेझेंटेशन स्किल, सार्वजनिक ठिकाणी बोलणं तसेच सादरीकरण करणं. तर या संदर्भात असणारी जी कौशल्य आहेत ती कौशल्य कशी आत्मसात करावी लागतील याचाही या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. बॅरियर्स टू इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, प्रभावी संभाषणामधले जे अडथळे आहेत त्याचा या ठिकाणी विचार करणार. इम्पॉर्टन्स ऑफ सेल्फ अवेअरनेस अँड बॉडी लँग्वेजेस, आपल्यामध्ये असणारा जो काही जागरूकपणा आहे आणि बॉडी लँग्वेजेस आहे, आपली शरीर भाषा आहे तर याचं या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. तर अशा पद्धतीने हे जे काही इंटरपर्सनल कम्युनिकेशन स्किल आहेत त्यामधला हे सर्व घटक आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर बी हा जो एक उपघटक आहे तर ह्या बी या उपघटकामध्ये प्रकरण 4 मधला जो बी उपघटक आहे यामध्ये फॉर्मल आणि इनफॉर्मल कम्युनिकेशन, मुख्यतः फॉर्मल कम्युनिकेशन जे असतं, फॉर्मल आणि इनफॉर्मल कम्युनिकेशन त्यालाच आपण औपचारिक आणि अनौपचारिक संप्रेषण म्हणतो. तर यामध्ये औपचारिक आणि अनौपचारिक संप्रेषणाचे हेतू आणि त्याचे प्रकार या ठिकाणी आपण चर्चा करणार आहे. रायटिंग फॉर्मल ॲप्लिकेशन, जो काय आपण अर्ज करतो तर औपचारिक जो काय अर्ज आहे तो कशा पद्धतीने लिहायचा आहे, त्याचं फॉर्मॅट काय आहे, त्याचा ड्राफ्ट काय याविषयी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहे. स्टेटमेंट फॉर पर्पज अँड रिझ्यूम,
आपण एखादं मीटिंग घेत असेल तर त्याचं अजेंडा म्हणू आपण, किंवा एखाद्या घटकाचं किंवा एखाद्या कार्यक्रमाचं हेतू काय या संदर्भात जे लिखाण करायचं असेल त्या संदर्भात ते कसं केलं जावं याची आपण या ठिकाणी त्या कौशल्याची माहिती करून घेणार आहे. तसेच आपला बायोडाटा रिझ्यूम कशी घ्यावी या संदर्भात आपण ओळख करून घेणार आहे. प्रिपेरिंग फॉर ग्रुप डिस्कशन, जे गटचर्चा आहे ते गटचर्चेची तयारी कशी करायची, इंटरव्ह्यूज जे मुलाखतीची तयारी कशी करायची, आणि प्रेझेंटेशन जे सादरीकरण आहे त्याची तयारी कशी करावी, हे या मुख्यतः सॉफ्ट स्किल कौशल्य विकास या अभ्यासक्रमामध्ये करणार आहोत. हे सगळे कौशल्य विकासाचे घटक या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहे. आणि सी जो आहे तो म्हणजे लिडरशिप स्किल अँड सेल्फ इम्प्रूव्हमेंट, आपल्यामध्ये नेतृत्व गुण कौशल्य आहे. तसेच सेल्फ इम्प्रूव्हमेंट, स्वतःमध्ये सतत एक सुधारणा करत राहण्याची भूमिका आहे. तर त्याचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार. म्हणजे लिडरशिप स्किल अँड सेल्फ इम्प्रूव्हमेंट ह्या दोन्ही घटकांचा या ठिकाणी अभ्यास करणार आहे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इफेक्टिव्ह लिडरशिप, प्रभावी नेतृत्व कसं असतं, त्याची वैशिष्ट्य काय आहेत याही ठिकाणी आपण त्याची चर्चा करणार आहे. आणि द स्टाईल ऑफ लिडरशिप अँड टीम बिल्डिंग, लिडरशिपची प्रत्येकाची स्टाईल कशी असते आणि कशी असावी, इफेक्टिव्ह स्टाईल, तर या संदर्भात आपण चर्चा करणार आहे. आणि तसंच लिडरचं जे काम आहे टीम बिल्डिंगचं, तो म्हणजे त्याची जी गट आहे त्या गटाला तो कशा पद्धतीने बंदिस्त करतो किंवा बांधून ठेवतो ही त्याचं जे कौशल्य आहे तर त्या कौशल्याचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. तसेच किंवा गटामध्ये तो युनिटी कशी निर्माण करतो, टीम बिल्डिंग त्याला म्हणतो, आणि तो गटाला कसं पद्धतीने प्रेरित करत असतो. तर ह्या सर्व घटकांचं या ठिकाणी वैशिष्ट्यांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. युनिट 5 जे आहे यामध्ये मुख्यतः अंडरस्टँडिंग इश्यूज ऑफ राईट टू हेल्थ अँड एज्युकेशन, भारतीय समाजामध्ये मुख्यतः आरोग्य आणि शिक्षणाच्या संदर्भात असणारे जे काही समस्या आहेत, इश्यूज आहेत, तर त्यांचं या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत या प्रकरण 5मध्ये. त्यामधला जो उपघटक आहे त्यामध्ये कन्सेप्ट अँड डिटर्मिनेशन ऑफ हेल्थ, आरोग्याची संकल्पना, त्यानंतर होलिस्टिक हेल्थ इन्क्लुडिंग फिजिकल अँड मेंटल वेलबिगिंग, जे काही आरोग्य आहे तर ते आरोग्याची जी संकल्पना आहे ती मुख्यतः भौतिक किंवा शारीरिक आणि मानसिक या दृष्टिकोनातून मानवी घटकांची असते याचा या ठिकाणी आपण विचार करणार आहे. यामध्ये मुख्यतः भारतीय सामाजिक जे आरोग्य आहे याला प्रभावित करणारे जे महत्त्वाचे घटक आहेत त्यामध्ये फूड सिक्युरिटी, अन्न सुरक्षितता म्हणलं जातं, ॲडिक्वेट न्यूट्रिशन, पोषक आहाराची उपलब्धता, सेफ ड्रिंकिंग वॉटर, स्वच्छ पिण्यालायक पाण्याची उपलब्धता, आणि सॅनिटेशन स्वच्छता, हेल्थी एन्व्हायरमेंट, आरोग्यदायी पर्यावरण, अँड वर्किंग कंडिशन, कामाच्या ठिकाणचं जे वातावरण आहे ते सुयोग्य असणं, अवेलेबिलिटी ऑफ हेल्थ केअर अँड मेडिकल सर्व्हिसेस, आणि आरोग्याच्या ज्या सेवा सुविधा आहेत तसेच औषधांच्या सेवा सुविधा आहेत तर त्या सहजगती उपलब्ध आहेत का याची या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. आणि जेंडर इक्वॅलिटी, लैंगिक समानता, तर या घटकांचं प्रकरण 5मध्ये आपण चर्चा करणार आहे ए या घटकांतर्गत. त्यानंतरनं हे मधलाच दुसरा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे राईट टू हेल्थ, म्हणजे आरोग्याचा हक्क. आज आपल्याला कोविड-19 या क्रायसिसमुळे आरोग्याचा हक्क किती महत्त्वाचा आहे हे समजायला आता जाणीव झालेली आहे त्याची. राईट टू सिस्टीम ऑफ हेल्थ प्रोटेक्शन टू ऑल विदाउट डिस्क्रिमिनेशन, जेव्हा आरोग्याच्या संदर्भात आपल्याला आपल्या आरोग्याचं संरक्षण करायचं असतं तेव्हा कोणत्याही प्रकारचं त्याला डिस्क्रिमिनेशन, भेदाभेद त्या ठिकाणी नसावा ही अतिशय महत्त्वाची व्यवस्था निर्माण करणं हा आपला किंवा आपल्या आरोग्याच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचा भेदाभेद न करणारी व्यवस्था समाजामध्ये असणं हा आपला एक हक्क आहे. तर त्याची या ठिकाणी चर्चा करणार. राईट टू प्रिव्हेन्शन, एकंदर प्रतिबंधात्मक उपाय, म्हणजे एखादा आजार किंवा साथीचा आजार आपल्याला होऊ नये यासाठी आपण प्रतिबंधात्मक उपाययोजना काय आहे. फॉर एक्झाम्पल लहान मुलांना आपण लसीकरण करतो, पोलिओचे लसीकरण करतो, हा एक प्रिव्हेन्शनच आहे. तर
पोलिओ आजार होऊ नये म्हणून त्यासाठी केलेलं प्रिव्हेन्शन, ट्रीटमेंट अँड कंट्रोल ऑफ डिसीजेस, आणि एखादा आजार झाला तर त्याच्या संदर्भात असणारे उपचार आणि त्याला नियंत्रण करण्यासाठीची व्यवस्था. तर याचे या ठिकाणी विश्लेषण करणार आहे. ॲक्सेस टू इसेन्शियल मेडिकल, आणि मूलभूत जे काही औषधं आहेत तर त्यांची उपलब्धता, ह्या सर्व घटकांचा या ठिकाणी अभ्यास या प्रकरणामध्ये करणार आहोत. इश्यूज ऑफ ॲक्सेस, अफोर्डेबिलिटी अँड अवेलेबिलिटी इन प्रमोटिंग राईट टू हेल्थ, म्हणजे आरोग्याचा हक्क हा मुख्यतः आरोग्य व्यवस्थेची उपलब्धता, ती परवडण्याजोगी आहे का, आणि तिला सहज उपलब्ध करण्यासाठीचं वातावरण, या बाबी सहज एखाद्या समाजामध्ये निर्माण होणं, हे म्हणजे राईट टू हेल्थ त्या समाजामध्ये असणं, किंवा त्या समाजामधल्या लोकांच्या आरोग्याचा जो हक्क आहे तो बाधित राहतो किंवा तो अबाधित राहतो असं म्हणता येईल. मात्र ह्या जर गोष्टी नसतील तर राईट टू हेल्थ हा बाधित होतो असं आपण त्याला म्हणू. तर ह्या संदर्भातली भारतीय समाजाची परिस्थिती काय याची या ठिकाणी आपण चर्चा करणार आहे. ह्याच प्रकरणामधला जो बी हा घटक आहे, उपघटक दुसरा बी महत्त्वाचा, राईट टू एज्युकेशन, शिक्षणाचा हक्क, आणि यामध्ये मुख्यतः सरकारने कायदासुद्धा केलेला आहे, मान्यसुद्धा केलेलं आहे कायदे दृष्टिकोनातून, की शिक्षण घेणं हा प्रत्येकाचा हक्क आहे. तर युनिव्हर्सलायझेशन ऑफ एज्युकेशन, शिक्षणाचं वैश्विकरण, आणि ऑब्स्टॅकल्स टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन फॉर ऑल, सर्वांना मूलभूत प्राथमिक शिक्षण हे देणं बंधनकारक असेल, या संदर्भातली भूमिका या ठिकाणी आपण चर्चा करणार आहे. इश्यूज ऑफ ॲक्सेस, अफोर्डेबिलिटी अँड अवेलेबिलिटी इन द एज्युकेशन सेक्टर, आणि ज्या शिक्षण क्षेत्र आहे या शिक्षण क्षेत्रासंबंधित असणारे जे काही शिक्षणाची उपलब्धता आहे, ते शिक्षण घ्यायला परवडतं का, आणि त्याची सहजगत्या उपलब्धता, तर या दृष्टिकोनातून असणारे जे काही समस्या असतील आणि धोरणात्मक उपाययोजना असतील त्याची या ठिकाणी आपण चर्चा करणार आहे. त्यानंतर कंटेम्पररी चॅलेंजेस इन एज्युकेशन सेक्टर, इन्क्रीजिंग प्रायव्हेटायझेशन ऑफ एज्युकेशन, डिक्रीजिंग फंड अलोकेशन बाय गव्हर्नमेंट, सध्या जागतिकीकरणामुळे आणि खाजगीकरणाची भूमिका शासनाने निश्चित केल्यामुळे मुख्यतः शिक्षण ही एक सामाजिक उपयोगाची वस्तू बरोबरच ती एक खाजगी उपभोगाची वस्तूसुद्धा सरकारने मान्य केलेली आहे. आणि त्यामुळे शिक्षणाचं खाजगीकरण म्हणजे एक शिक्षण हा व्यवसाय मान्य झाल्यामुळे शिक्षणाचं खाजगीकरण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आणि ह्या प्रायव्हेटायझेशनमुळे बऱ्याच वेळा शिक्षणाची जी किंमत आहे ती वाढलेली आहे, आणि त्यामुळे कितीतरी घटक एक्सक्लूड होत चालले. त्या संदर्भात असणारे कंटेम्पररी सध्याच्या घडीचे जे शिक्षणाच्या संदर्भातले जे समस्या आहेत, आव्हानं आहेत, तर त्याचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार. डिक्रीजिंग फंड अलोकेशन बाय द गव्हर्नमेंट, आणि सरकारने शिक्षण क्षेत्रामध्ये जी केली जाणारी सार्वजनिक गुंतवणूक आहे तर ती 1991 नंतरनं जी घटत नेलेली आहे, कमी करत चाललेली आहे, तर त्याचे शिक्षण क्षेत्रावरती आणि एकंदर सामाजिक शैक्षणिक परिस्थितीवरती काय परिणाम झालेले आहेत, तर याचा या ठिकाणी आपण इत्थंभूत अभ्यास करणार आहे. तर अशा पद्धतीने मुख्यतः 5 युनिट्स या ठिकाणी आपल्याला अभ्यासाला आहेत. आणि शेवटचं जे युनिट आहेत असाइनमेंट, मी तुम्हाला सांगितलं 25 मार्काचा जो प्रोजेक्ट असतो, तर यामध्ये प्रोजेक्ट असाइनमेंट असेल. तर 1 ते 5 युनिटमध्ये जे टॉपिक आहेत त्या टॉपिक संबंधित कोणत्याही घटकावरती तुम्ही प्रोजेक्ट सादर करू शकता. आता ह्या प्रोजेक्टमध्ये काय स्ट्रीट प्ले आहेत, त्याला आपण म्हणतो की पथनाट्य, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून तुम्ही हे प्रेझेंटेशन देऊ शकता. पोस्टर एक्झिबिशन, पोस्टर मेकिंग करू शकता. सिमिलर अदर मोड्स ऑफ प्रेझेंटेशन ॲप्रोप्रिएट टू द टॉपिक, आणि विविध प्रकारे ह्या वरचे जे 5 टॉपिक आहेत त्याशी संबंधित असणारे कोणताही एखादा विषय घेऊन तुम्ही त्याच्यावरती प्रेझेंटेशन करू शकता. मग यामध्ये ग्रुप मुख्यतः 8 विद्यार्थ्यांचा ग्रुप बनवून त्याच्यावर प्रेझेंटेशन करू शकता. ह्यावरील ॲक्टिव्हिटी घेऊ शकता. मग ते प्रेझेंटेशनची ॲक्टिव्हिटी असेल, पथनाट्य सादरीकरण असेल, किंवा पोस्टर एक्झिबिशन असेल, तर 8 मुलांच्या माध्यमातून तुम्ही ते करू शकता. स्टुडंट मस्ट सबमिट हार्ड कॉपी
सॉफ्ट कॉपी ऑफ द प्रोजेक्ट असाइनमेंट बिफोर अपेअरिंग फॉर द सेमिस्टर एंड एक्झामिनेशन. आणि तुमची जी काही सत्र 3ची परीक्षा होण्या अगोदर जी फायनल एक्सटर्नल एक्झाम आहे, फायनल एक्झाम 75 मार्काची, तर ती एक्झाम होण्यापूर्वी तुम्ही जे काय असाइनमेंट केलेलं आहे किंवा प्रोजेक्ट केलेला आहे ह्या विषयाचा 25 मार्कासाठीचा, तर तो जमा करणं अपेक्षित आहे. तर आपण मुख्यतः महाविद्यालयामध्ये ग्रुप प्रोजेक्ट शक्यतो देत नाही. जर कोणाची इच्छा असेल तर तुम्ही ते करू शकता. आपण इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट देतो आणि ती मुलं त्याची हार्ड कॉपी आपल्याकडे जमा करतात. हार्ड कॉपी किंवा सॉफ्ट कॉपी तुम्ही जमा करू शकता. तर या ठिकाणी आपला एकंदर सर्व सिलेबस आणि ह्या अभ्यासक्रमाची आपल्याला माहिती मिळाली असं या ठिकाणी मला आशा आहे. तर या ठिकाणी आपण थांबू. थँक्यू फॉर ऑल.